नमस्कार मित्रांनो, नशिबाने मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मात्र आता अर्जुनला फोन करते। आता अर्जुन गाडी चालवत असतो आणि तो फोन पाहतो तर बायको। आता बायकोचा फोन म्हणून तो लगेच उचलतो। आता मात्र तो सायलीला विचारतो की सायली बोल ना, अगं कशासाठी कॉल केलास। सायली विचारते की हे बघा, अहो तुम्ही पोहोचलात का। तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही ग, अगदी ऑन द वे आहे। त्यावर तर सायली म्हणते की अहो मी यासाठी केलेला आहे तर गिरीजा कोणत्या तरी कराराबद्दल बोलत होती तर, आणि खरंच मला तिची खूप काळजी वाटते, कारण उगाच ती कुठलीही सही करून फसायला नकोय तर। त्यावर आता अर्जुन म्हणतो की डोंट वरी, अगं मी त्या विषयावर मात्र नागेश्वर साहेबांशी बोललेलं आहोत तिच्याबद्दल, त्यामुळे तू काही काळजी करू नको, असं काही होऊन देणार नाही। आणि हे बघ मी आता पोहोचतोय तिकडे। त्यावर आता सायली म्हणते की हो लवकरात लवकर पोहोचवा। तर लगेच आता अर्जुन म्हणतो की हो बाय, असे करून तो फोन ठेवतो। त्यानंतर आता इकडे मात्र नागेश्वर हा अगदी तेथे बसलेला असतो आणि तेवढ्यात महिपतचा कॉल येतो। महिपतचा कॉल उचलून मात्र आता हा नागेश्वर विचारतो की काय महिपतराव, अहो बोला, झालं की नाही आमचं काम। त्यावर आता महिपत म्हणतो की अहो त्यासाठीच फोन केला होता तर, आणि हे बघा तुम्हीच मला आत्ता फोन केला आणि मी आत्ताच त्या सगुणाला भेटून जाऊन आलो। आता मात्र नागेश्वर म्हणतो की हे बघा महिपतराव, मी तुम्हाला भेटीगाठी नाही घेण्यासाठी सांगितल्या। तर महिपत म्हणतो की अहो नागेश्वर साहेब, आता काम करायचं म्हटल्यानंतर गाठीभेटी तर घ्यावेच लागतील, आणि त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी मात्र आता त्यांना मी असे सांगितले की मात्र हॉटेलसाठी मला एक चांगली जागा पाहिजे आहे, आणि ती पण मात्र गावाच्या बाहेर। आता मात्र त्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं आणि तिकडे नेऊन कसा त्यांना काटा काढायचा हे मात्र करण्यासाठी आता मी हा सर्व प्लॅन केला तर। आता त्या जागेचं कारण पुढे सांगितलं। आले ना तुमच्या सर्व काही लक्षात। आता नागेश्वर हसतो। नागेश्वर म्हणतो की हो हो आले माझ्या। गावाच्या बाहेर म्हटल्यानंतर सर्व काही लक्षात आले तर तुम्ही तिला गावाच्या बाहेर नेणार आणि तिथेच तिचा काटा काढणार तर। आता हे ऐकून लगेच नागेश्वर खूपच खुश होतो आणि शाब्बास असे म्हणतो। त्यावर आता महिपत लगेच नागेश्वरला म्हणतो की हे बघा नागेश्वर साहेब, तुमच्यासाठी मी इतकं सर्व काही करतो, परंतु ह्या मित्राला मात्र विसरू नकाच, एवढं झालं। त्यावर तर नागेश्वर म्हणतो की महिपतराव, अहो तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यावर जेवढे आरोप सुरू आहेत आणि जेवढे अगदी गुन्हे आहेत तर ते सगळे काही त्या खटल्यातून तुम्हाला आम्ही नक्की बाहेर काढणार, हे लक्षात ठेवा। तर आता मात्र महिपत खूपच खुश होतो, इतका खुश होतो आणि नागेश्वरला म्हणतो की नागेश्वर साहेब, अहो तुम्ही तर इतकं खुश करून टाकलं आणि तुमचं काम आता झालंच म्हणून समजा। तर नागेश्वर म्हणतो की हो नक्की लवकर करा, आमचं काम लवकरात लवकर करा, असे बोलून आता फोन ठेवल्यानंतर महिपत इकडे तिकडे पाहतो की कोणी काही ऐकत तर नाही ना। त्यानंतर आता अर्जुन गाडीतून इकडे ऑन द वे असतो आणि तेवढ्यात मात्र महिपत हा समोर बोलत असतो आणि आता अर्जुनची गाडी त्याच्या अगदी मागून येते। अर्जुन मात्र महिपतला पाहतो। अर्जुन महिपतला बघून आता म्हणतो की महिपत इकडे कसा, आणि त्याच वेळेस समोरून एक रिक्षा येते आणि महिपत लगेच आता रिक्षामध्ये बसतो। अर्जुन विचार करतो की महिपत नक्की इकडे काय करतो। त्यानंतर आता इकडे नागेश्वर आता गिरिजाला म्हणतो की हे बघा गिरिजाताई, जे शेवटचं काम राहिलेलं आहे ते आता उरकून घेऊयात, आणि हे सुभानराव आहे ना ते आपले साक्षीदार आहे, आता ते मात्र साक्षीदार म्हणून सही करतील, आणि आता मात्र यामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी तुला सांगतो की हे कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तू आमच्या घरची सून होणार। मी यावर सही करतो, मग तू सुद्धा यावर सही करून टाक। तेव्हा आता लगेच नागेश्वर त्यावर सही करतो, परंतु गिरिजाला आता एक खूप मोठं टेन्शन असतं। गिरिजाच्या डोळ्यात पाणी असते, कारण इतका मोठा करार मात्र आता हा एका नवऱ्यासोबत नाही तर अगदी सासऱ्यासोबत होतोय, हे ऐकून म्हणजे हे बघून आता गिरिजाला एक खूप मोठा धक्काच बसलेला असतो। त्यावर तर नागेश्वर स्वतः सही केल्यानंतर गिरिजाकडे ते पेपर्स देतो आणि त्यावर सही कर असे म्हणतो। गिरिजा आता विचार करत असते, तिचं नागेश्वरकडे लक्ष नाही। नागेश्वर लगेच आता गिरिजाला म्हणतो की ए पोरी, अगं कुठे इतके विचारात पडलेली आहे, अगं मी तुला सही करण्यासाठी सांगितली। त्यावर आता गिरिजा विचारते की ते बाबांचं ऑपरेशनचं काय। आता नागेश्वर लगेच म्हणतो की हे बघ, एकदा तू सही केली आणि आता लगेच ऑपरेशन जे ठरलेलं आहे तर ते ऑपरेशन सुद्धा लगेच होईल, तर फक्त तू हॉस्पिटलला पोहोच, ऑपरेशन लगेच सुरू होईल। ते ऐकून आता गिरिजा विचारते की हो का, म्हणून ती लगेच धावतच हॉस्पिटलला जायला निघते, परंतु नागेश्वर तिला लगेच आवाज देतो की ए पोरी, अगं सही केल्याशिवाय ऑपरेशन नाही होणार, त्यामुळे तू अगोदर सही कर आणि मग हॉस्पिटलमध्ये जा। तेव्हा आता गिरिजा लगेच त्यावर सही करते आणि धावतच मात्र ती आता बाहेर येते। आता जी काही सही केल्यानंतर आता ती फाईल आहे
आता नागेश्वर हातात घेतो. नागेश्वर ती फाईल हातामध्ये घेऊन खूपच खुश होतो आणि आता तो म्हणतो की गिरिजा लोखंडे, आता फक्त तुला 6 महिने सहन करायचं आहे. तर गिरिजा आता बाहेर येते आणि धावतच हॉस्पिटलला जायला निघते आणि त्याच वेळेस तिच्या मागून अर्जुनची गाडी येते. आता गिरिजा धावतच चाललेली असते. अर्जुन फास्टमध्ये येतो आणि गिरिजाला आवाज देतो. तर गिरिजा आता थांबते. अर्जुन गाडीच्या खाली उतरतो. त्यावर तर गिरिजा लगेच आता अर्जुनला बघून विचारते की अर्जुन दादा, अहो तुम्ही इथे कसे? त्यावर तर अर्जुन म्हणतो की अगं गिरिजा, हे बघ मला सायलीचा फोन आला होता, तू कसल्या तरी करारावर सही करणार आहे म्हणून, आणि हे बघ मला असं वाटलं की तू साईन करण्या अगोदर तो मी वाचून घेतो म्हणून. आता गिरिजाला सही केल्याचा तो क्षण आठवतो की आता तिला नागेश्वर म्हणलेला असतो, सही जर केली नाही तर मात्र ऑपरेशन तोपर्यंत काही होणार नाही. तर हे बघ सही केल्यानंतर आता मी तुला जे काही होईल ते सांगणार आहे. ह्या म्हणजे करारानुसार आता ही सही तर तू केलीस, परंतु सही करण्यानंतर 7 दिवसांच्या आतमध्ये शेवटी आता तुझं लग्न माझ्या मुलाशी होणार. तर 6 महिन्यासाठी हा करार असेल. आता ही गिरिजा विचारात पडलेली असते. तिने तर सही केलेली असते. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि विचारतो की अगं गिरिजा, काय झालं? तू कोणता विचार करतेस? आता अर्जुन पुन्हा विचारतो की अगं हे बघ गिरिजा, तू त्या करारावर कोणत्या तरी सही करणार होती, नक्की त्याचं काय झालं? आता गिरिजा म्हणते की हे बघा अर्जुन दादा, तुम्ही इथपर्यंत आलात आणि हे बघा मला तुमची खूप मोठी मदत मिळालेली आहे, हेच पुष्कळ आहे. आता मात्र मी बाबांच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलला जात आहे. तर त्यावर तर लगेच अर्जुन विचारतो की मदत मिळाली म्हणजे तुला मदत कोणी केली? तर त्यावर तर लगेच अर्जुन विचारतो की नागेश्वर साहेबांशी का? आता गिरिजा विचारते की तुम्हाला हे सर्व कसे कळाले? आणि ते म्हणाले होते की मी मदत करेल म्हणून. मला एक गोष्ट सांग की या कराराशी त्यांचं काही कनेक्शन आहे का? आता गिरिजाला खूप टेन्शन येते. गिरिजा आता विचार करते की अर्जुन सरांना हे सर्व कसं सांगायचं. गिरिजा म्हणते की तसा काही त्यांचा संबंध नाही. आणि हे बघा अर्जुन सर, मी जाऊ का हॉस्पिटलला? कारण बाबांचं ऑपरेशन सुरू झालं असेल, मला निघायला हवं. त्यावर आता अर्जुन विचारतो की मला एक गोष्ट सांग, तू ठीक तर आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यावर आता गिरिजा म्हणते की नाही, मी ठीक आहे. त्या नागेश्वर साहेबांनी मला मदत केलेली आहे. तर बघा खरंच थँक्यू बरं का, कारण तुम्ही इथपर्यंत आलात. आणि सायली ताईला सुद्धा थँक्यू सांगा. तर अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे. तर आणि जर तुला काही मदत लागली तर नक्की सांग. तर गिरिजा म्हणते की येऊ का मी? आणि जर काही मदत लागली तर नक्की मी तुम्हाला सांगेल. तर अर्जुन खुश होत आता म्हणतो की काळजी घे. असे बोलून आता गिरिजा धावतच हॉस्पिटलला निघून येते. बाबांचं ऑपरेशन सुरू असतं आणि मोनू तिच्या मांडीवर झोपलेला असतो. आता तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर आता लगेच ते गिरिजाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्या वडिलांचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले. तर आता ते ऐकून गिरिजाला खूपच आनंद होतो आणि मोनूला सुद्धा. मोनू आणि गिरिजा इतके खुश होतात. गिरिजा आता देवीला हात जोडते आणि देवी आईच पावली असं म्हणायचं. तर मोनू खुश होत लगेच म्हणतो की तायडे, अगं आपला भाऊ बाबा वाचला. तर ते आणि तेवढ्यात आता सुभानराव पैसे घेऊन तेथे येतो आणि म्हणतो की गिरिजा ताई, आणि ती बॅग आता तो गिरिजा समोर धरतो. तेव्हा गिरिजा विचारते की हे काय? तर आता सुभानराव म्हणतो की अहो साहेबांनी पैसे दिले, घ्या हे पैसे. गिरिजा आता पाहतच असते आणि ती बॅग आपल्या हातात घेते आणि तेवढ्याच सुभानरावांच्या मोबाईलवर कॉल येतो. तर सुभानराव म्हणतो की थांबा 1 मिनिट. आता सुभानराव गिरिजाकडे बोलायला फोन देतो. त्यावर आता लगेच नागेश्वर विचारतो की काय गिरिजा, अगं बोल ना, झाले का वडिलांचं ऑपरेशन? गिरिजा म्हणते की हो झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालेले आहे म्हणून. त्यावर आता नागेश्वर हसतो आणि गिरिजाला म्हणतो की हे बघ गिरिजा, अगं आता तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे. तर बघतच राहा तू. आणि हे बघ तुला जी मी 3 वचनं दिली होती तर 3ही वचनं मी पाळली बरं का. एक गोष्ट म्हणजे तुझ्या वडिलांचं ऑपरेशन हे पार पडलं आणि दुसरी गोष्ट की आमच्या सख्या बहिणीला पोलिसांच्या ताब्यात देऊन मी तुला न्याय सुद्धा मिळवून दिला. तर आणि तिसरी गोष्ट की सगुणाला जे काही पैसे द्यायचे होते तर ते पैसे सुद्धा पाठवलेत. आणि हे बघ तिला पैसे देऊन झाल्यानंतर सुद्धा तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी खूप काही पैसे उरणार आहेत. तर म्हणून मी तुला सांगतो की आता आम्ही जे शब्द तुला दिले होते तर ते शब्द पाळलेत. आता मात्र जी शब्द पाळण्याची वेळ आहे तर ती तुझी आहे. तर त्यामुळे आता मात्र इथून पुढे जे काही तुझं नशीब आहे तर ते दोन्ही आता आमचं असेल. त्यानंतर आता सगुणा ती व्हिडिओ क्लिप पाहते, जे काही आता नागेश्वरने सगळ्या पत्रकारांसमोर सांगितलेलं असते की गिरिजा लोखंडे ही आमची सून होणार आहे. तर आता ही सगुणाने जेव्हा पाहिलेलं असतं तिला खूप राग येतो. रागाने ती आता मोबाईल फेकून देते आणि तो मोबाईल मात्र आता गिरिजाच्या पायाजवळ येऊन पडतो. कारण गिरिजा मात्र आता सगुणा मावशींचे पैसे देण्यासाठी तेथे तिच्या घरी आलेली असते. तेव्हा ती तो मोबाईल उचलते आणि सगुणा मावशींकडे पाहत असते. सगुणाला तर खूपच राग आलेला असतो.
तेव्हा आता गिरिजा तो मोबाईल घेते आणि श्रीमंताच्या हातात देत असते. आता सगुणा ही रागाने गिरिजाकडे पाहतच असते, पण तेवढ्यात आता गिरिजा ही आत येण्यासाठी चप्पल काढते आणि आता आत पाऊल टाकणार तोच लगेच सगुणा तिला म्हणते की खबरदार, पुन्हा जर तू माझ्या घरामध्ये पाऊल टाकलंस तर यापुढे नाग्याच्या होणाऱ्या सुनेला मात्र माझ्या दारात येण्याची काय गरज पडली तर. ती सुद्धा आता गिरिजा सर्व काही सहन करते आणि सर्व काही सहन करून शेवटी ती आता आत येतेच. आता सगुणा मावशी आता रागाने गिरिजाकडे पाहत असते. गिरिजा आता सगुणा मावशीला म्हणत असते की मावशी, अगं मला माहिती आहे की मी फक्त त्यांच्या घरी गेले तर तू केवढी चिडली होती आणि आता तर मी त्यांच्याशी नातं जोडते आणि हे बघ मावशी, तू माझ्यावर विश्वास ठेव, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि हे बघ नागेश्वर साहेबांच्या कागाबाई, मात्र तू माझ्या घरचं दार आता बंद केलेलं आहे. तूच मला सांग की मी माझ्या बाबांना कसं वाचवणार होते. तेव्हा आता हे ऐकून सगुणा मावशी म्हणते की अच्छा, म्हणजे तुझ्या बापाला वाचवण्यासाठी तू ह्या लग्नाला तयार झालीस तर. त्यावर आता गिरिजा म्हणते की हो, बाबांना आणि माझ्या घराला वाचवण्यासाठी मी या लग्नाला तयार झाले तर. त्यानंतर आता इकडे उर्वशी मात्र आता जेलमध्ये असते आणि ती पाणी पित असते आणि तेवढ्यात आता नागेश्वर आता गाणं गुणगुणत कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे म्हणत आता हसतच तेथे त्याच्या दीदीकडे येतो. त्यावर आता उर्वशी म्हणते की या दादासाहेब या, काय करू, चहा करू की कॉफी करू, आणि त्या सगळ्यापेक्षा मात्र तुम्ही आता पाणी प्या. नागेश्वर म्हणतो की दीदी, अहो हाच तुमचा स्वभाव आहे तर तो तुमच्या अंगाशी आला तर. डोकं अगदी शांत ठेवायचं असतं. तर उर्वशी आता खूप तापते आणि म्हणते की कसं शांत ठेवायचं डोकं, तुम्हीच सांगा दादासाहेब, कसं डोकं शांत ठेवायचं. ज्या उर्वशीने आजपर्यंत जगाला त्याची लायकी दाखवली आणि आज मात्र त्या जगासमोर तुम्ही माझी काय लायकी ठेवली तर. एका फालतू मुलीसाठी तुम्ही मला जेलमध्ये टाकलं, स्वतःची कातडी वाचवायला मात्र माझा बळी दिलास, आणि का तुम्ही असं केलंस का. त्यावर तर नागेश्वर सुद्धा खूप चिडलेला असतो आणि तो उर्वशीला उत्तर देतो, नागेश्वर घोरपडे कधीही कुणाचा नसतो. नागेश्वर घोरपडे असतो तर तो फक्त आणि फक्त स्वतःचा. त्यानंतर आता इकडे गिरिजा ही सगुणा मावशींसमोर पैशाचे बंडल धरते, म्हणजे सगुणा मावशीचे पैसे द्यायला ती आलेली असते. गिरिजा आता सगुणाला म्हणते की हे बघ अगं, हे पैसे मावशी तू मोजून घे, व्याजासकट अगदी तुझं सगळं कर्ज मी फेडते. आता हे बघून सगुणा आणि श्रीमंताला धक्का बसतो. हे सगळं काही घे आणि माझ्या कुलपाची किल्ली मला परत दे तर. त्यावर आता सगुणा म्हणते की ते पैसे मला नकोय आणि त्या नाग्याच्या पैशाला मला हात सुद्धा लावायचा नाही. अगं गिरिजे, तुला माहिती नाही, तू अगदी नागाच्या बिळात हात घातलेला आहे तर. तुला आता खूप गुदगुल्या होत असतील ग. जेव्हा तुला तो नाग डसेल तर त्यावेळेस तुला पाणी मागायला सुद्धा वेळ नाही मिळणार. त्यानंतर आता इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणतो, दीदी, तुमच्या नवऱ्यामुळे आणि तुमच्यामुळे आमच्या फार इज्जतीची माती झाली. तुम्हाला मात्र जेलमध्ये पाठवून आम्ही आमची इमेज आहे तर ती डायरेक्ट आभाळाला भिडवली तर. म्हणूनच आता दीदी, मी तुमचे आभार मानायला आलो होतो. तेव्हा आता उर्वशीला इतका राग येतो, जोरात आता ती ग्लास हातामध्ये घेते आणि नागेश्वरला मारून फेकते. नागेश्वर तो ग्लास तसंच आपल्या हातामध्ये झेलतो आणि उर्वशी जोरात त्याच्यावर दादासाहेब असं ओरडते आणि म्हणते की हे बघा दादासाहेब, अहो तुम्हाला भाऊ म्हणण्याची सुद्धा लाज वाटते तर. आणि आता मात्र नागेश्वर इतका रागाने तो ग्लास आपल्या हातामध्ये दाबतो आणि म्हणतो की हे बघा दीदी, आम्हाला तुमचा राग कळतो, परंतु जर आम्हाला राग आल्यानंतर काय होईल याचा विचार करा. आणि अगदी तो ग्लास आहे तो वाकून मात्र तो फेकून देतो आणि रागाने तो आता तेथून जात मात्र उर्वशीला म्हणतो की हे बघ दीदी, अगं पाण्यात राहून मगरीशी वैर करायचं नसतं, तसेच नागेश्वर घोरपड्याच्या घरात राहून मात्र नागेश्वर घोरपड्याशी वैर करायचं नाही तर. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की एक चांगला वकील मी तुमच्यासाठी दिलेला आहे, लवकरात लवकर मी तुम्हाला यातून बाहेर काढेल. त्यावर आता उर्वशीला इतका राग येतो. उर्वशी म्हणते की मला तुमच्या उपकाराची गरज नाही तर. तेव्हा आता नागेश्वर लगेच आता ते पुन्हा गाणं गुणगुणत बाहेर जातो की कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तेव्हा आता उर्वशी आता म्हणते की दादासाहेब, तुम्ही त्या मुलीला स्वतःची सून करून घेण्याचं स्वप्न पाहतात, पण रुद्र सुद्धा त्या मुलीशी कसं लग्न करतो हे मी बघते. त्यानंतर सगुणा आता इकडे गिरिजाला म्हणते की आता तुला काही कळणार नाही, परंतु जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस मात्र ह्या सगुणाचे शब्द तुला आठवतील. म्हणते की हे बघ मावशी, कदाचित तुझेही शब्द खरे होतील, माझं तर वाटळ होईल, परंतु आई तुळजाभवानी आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हे मला माहिती आहे आणि हे देवी आईला सुद्धा माहिती आहे की हे सर्व मी का आणि कुणासाठी केले. आज ना उद्या मावशी तुला सुद्धा हे कळेल. आता श्रीमंताला हे बोलणं पटत असतं. आता मात्र ते पैसे तिथे टेबलवर ठेवून गिरिजा जायला निघते आणि जाताना ती मावशीला म्हणते की तू लावलेलं कुलूप मी तोडते. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र गिरिजा आहे तर ती मात्र आता नागेश्वरच्या अगदी आउट हाऊसमध्ये येते आणि तेथे मात्र गिरिजेच्या लहानपणीचा तो पाळणा असतो
आता गिरिजा मात्र जेव्हा त्या पाळण्याजवळ येते तेव्हा आता तिला अगदी तिची आई आहे तर ती गाणं म्हणताना आठवते, झोझो रे बाळा झोझो. तेव्हा आता गिरिजा इतकी घाबरते आणि ती विचार करते की नक्की ती बाई कोण होते आणि मला असं का वाटतं या घराशी माझी नाळ अगोदरच जोडली गेलेली आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे जेव्हा मात्र दत्तू आता प्रभासला भेटायला येतो. आता प्रभासला भेटायला आल्यानंतर तो मात्र आता प्रभासला सांगत असतो, प्रभास हा बेशुद्ध असतो, झोपलेला असतो. दत्तू म्हणतो की अरे 25 वर्षापूर्वी जी मुलगी तुम्हाला दिली होती तर ती गिरिजाच आहे आणि आता मात्र हे उर्वशीने ऐकलेलं असतं. त्यानंतर आता इकडे रुद्र त्या माणसाला फोटो दाखवतो की मी बेशुद्ध असताना मात्र बरचळत होतो, मग हा अंगद कोण आहे तर. त्यानंतर मात्र हा दत्तूला मात्र आता उर्वशी पकडते आणि नागेश्वरच्या पायाशी आणून अगदी त्याला फेकून देते, लुटून देते आणि उर्वशी रागाने नागेश्वरला म्हणते की नशीब तुमचा हा जो काही हा गिरिजाचा बाप आहे ना तर तो प्रभासच्या पायाशी येऊन काय बरचळत होता विचारा त्याला. तेव्हा मात्र आता दत्तू हा विचार करत असतो की नक्की काय कनेक्शन आहे तर. आता मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.